नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणचा आपण अभ्यास करत आहोत. सराव संच 1.2.1 आपण बघितलेला. आज आपण 2.2चा अभ्यास करणार आहोत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची तर ते आपण बघणार आहोत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवणे खूपच सोपं आहे. लक्ष देऊन बघितलं तर कठीण असं काहीच नाही. टोटल असे 12 प्रश्न आहेत. आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणून आज आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवतात तर ते बघणार आहोत. x² - 15x अधिक 54 बरोबर 0 समीकरण आहे. x² - 15x अधिक 54 बरोबर 0. बघा, अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना 54 आपल्याला म्हणजेच आपल्याला इथे 54 दिसत आहे, ते आपल्याला 54चे अवयव पाडायचे आहेत. बघा, पहिल्यांदा आपण 54चे अवयव पाडणार आहोत. 54चे अवयव बघा. 54चे अवयव काय आहेत? 54 × 1 = 54, 27 × 2 = 54, 8 × 3 = 54, त्याच्यानंतर 4ने भाग जातो का 54ला? नाही जात. 5ने नाही जात. बघा, 9 × 54, 9 × 54 बघा. आणि 9 आणि 6 हे याच्यामध्ये 9 आणि 6 हे अवयव आहेत. बघा, 54चे अवयव आपण पाडलेले तर कुठले कुठले आहेत? 1 54, 27 2 18 3 आणि 9 6 54. याच्यामध्ये काय समीकरण काय? x² - 15x अधिक 54 बरोबर 0. याच्यामध्ये मधली संख्या 15 आहे आणि इथे 9 × 54 झाली प्लस मधली संख्या 15 आहे. ते 9 अधिक 6 15 होतात. बघा, अगदी सोपं आहे. मधली संख्या 15x आहे आणि 54चा अवयव 9 आणि 6 दोन 54चे अवयव आपण पाडले. मधली संख्या 15 आहे म्हणून 9 आणि 6 हे अवयव पडतात. बघा, आपण 9 आणि 6 याच्यामध्ये काय करणार? 9 आणि 6 आणि 15xची जी हे आहे चिन्ह आहे ते वजामध्ये, तर 9 आणि 6 याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? अवयव पडणार आहोत. x² - 9x - 6x अधिक 54 बरोबर 0. बघा मुलांनो, वजाचं चिन्ह कारण 15 वजा x आहे. वजा 9 - 6. सर्वात लहान अवयव 54चे 9 आणि 6 आहेत, ते आपण घेतलेले आहेत. बघा, त्याच्यानंतर x बाजूला केला, कौसात x - 9 म्हणजेच x² - 9x. त्याच्यानंतर वजा 6 तसेच ठेवले. त्याच्यानंतर कौसात x - 9 बघा, x - 9 6 × 9 = 54 बरोबर 0. x - 9 आणि x - 6 बरोबर 0. बघा, x - 9 बरोबर 0. बघा, त्याच्यानंतर x - 9 बरोबर 0 आणि x - 6 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर 9 आणि x बरोबर 6. बघा, हे जे दोन अवयव ही समीकरणाची उकल आहे किंवा समीकरणाची मूल्ये आहेत. आणि अशा पद्धतीने आपण हे समीकरण आहे सोडवलं. खूपच सोपं समीकरण, कठीण असं काहीच नाही याच्यामध्ये. आधी सांगितलं, लक्ष देऊन बघितलं तर खूपच सोपं असं उदाहरण आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरं एक उदाहरण बघूया. सोपी अशी उदाहरणे आहेत, सोपे प्रश्न आहेत, सोपी गणित आहेत. 12 प्रश्न आहेत, 12 गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो. 12 प्रश्न आणि
सोपे आहेत, कठीण असं काहीच नाही. थोडंसं त्याच्यामध्ये वेगळा प्रश्न बघूया. पंचवीस एमचा वर्ग बरोबर 9. बघा 25 एमचा वर्ग बरोबर 9. त्याच्यानंतर 25 एमचा वर्ग वजा 9 बरोबर 0. 25 हे कशाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग आहे. 5 एमचा वर्ग वजा 9 कशाचा वर्ग आहे तर 3चा, म्हणून 3चा वर्ग बरोबर 0. बरोबर. त्याच्यानंतर इथे आपण एचा वर्ग वजा बीचा वर्ग, एचा वर्ग आणि बीचा वर्ग वजा बीचा वर्ग हे समीकरण, एचं सूत्र आहे ते मानणार आहोत. एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय होतो, ए अधिक बी वजा कौसात ए मायनस बी. तर हे सूत्र आपण मांडणार आहोत. सूत्रानुसार 5m अधिक 3, 5m अधिक 3, 5 अधिक 3 कौसात 5m वजा 3 बरोबर 0. सूत्रानुसार आपण मांडणी केलेली आहे. एचा वर्ग वजा बीचा वर्गाचं सूत्र हे आहे, मी त्याच्यानुसारची मांडणी केली आहे. म्हणून 5m अधिक 3 बरोबर 0, 5m वजा 3 बरोबर 0. म्हणून 5m बरोबर वजा 3 आणि 5m बरोबर 3, m बरोबर वजा 3 छेदाला 5, m बरोबर 3 छेदाला 5. बघा m बरोबर 3 छेदाला 5 आणि m बरोबर 3 छेदाला 5 ही समीकरणाची मुले आहेत. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुले आहेत. m बरोबर 3 छेदाला 5 किंवा m बरोबर 3 छेदाला 5 मुले आहेत किंवा वर्ग समीकरणाची उकल आहे. सोपे असे प्रश्न आहेत. असे टोटल 12 प्रश्न आहेत, काहीच कठीण नाही. काही प्रश्न असेल, काही प्रॉब्लेम असेल, नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर. टोटल 12 प्रश्न आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत. जो पहिला बघितला अशाच पद्धतीने अर्धे प्रश्न, काही प्रश्न हे अशा पद्धतीने दिले आहेत. त्यांना आपल्याला वर्ग समीकरणाच्या पद्धतीमध्ये मांडायचे, त्याची उकल काढायची. सोपं आहे. धन्यवाद.